नमस्कार. रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण प्रथमतः खेड या परिसरात आलेला आहे. या टावरच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे, तर सविस्तर जाणून घेऊया. काय म्हणतात ते, काय अडचण आहे आपल्याला, काय विषय हा संदर्भ? हां, मी ढेणे गावचा रहिवासी आहे आणि आमच्या तिथे शेजारीच टावर उभा केलेला आहे, जिओ मोबाईल टावर. तर त्याबाबत मी गेले मे महिन्यापासून आंदोलन केलं, 6 उपोषण केले. संबंधित प्रांत, नंतर आपले हे BDO, त्यानंतर तहसीलदार, कलेक्टर यांना सर्वांना पत्रव्यवहार केला. आणि पत्रव्यवहार करून मी त्यांना सांगितलं की बाबा, आमच्या गावामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, नॉन आयोनायझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, त्यामुळं आमच्या गावातले लोक मरत आहेत. आणि म्हणून 26 लोक आमच्या गावातली त्या स्ट्रोक आणि मायोकार्डियल इन्फार्क्शनमध्ये हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. तर ते केवळ आणि केवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनने झालेले आहेत. आणि म्हणून त्यांना विनंती करण्यात येत आहे की बाबा, तुम्ही या ठिकाणी जे टावर आहे तो दुसरीकडे विस्थापित करण्यात यावा. परंतु या ठिकाणी कोणीही त्याच्यात दक्षता घेत नाहीत. आणि त्यामुळं आम्ही 16 तारखेपासून या ठिकाणी त्यांच्या आश्रयाला, आमचं कुटुंब सोडून त्यांच्या आश्रयाला आलेलो आहोत. मधल्या काळामध्ये 23 तारखेला आमच्या इथली जी बाग आहे, केळीची बाग, तिथल्या लोकांनी, डोंगरे ह्या लोकांनी ते जाळले. त्याबाबत मी पोलिसांकडे 3 वेळा FIR दाखल केली, परंतु त्यांनी कोणतीही दक्षता घेतली नाही, पोलिसांनी सुद्धा. आणि आदरणीय या ठिकाणी ते दौंडे साहेब आहेत, हे दौंडे साहेब ह्या ठिकाणी कोणतीही तक्रार केली तर कोणतेही आमची ते दक्षता घेत नाही. आम्ही गेले 16 तारखेपासून या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आमच्या विरुद्ध ते निर्णय देत आहेत. ते म्हणत आहेत की बँकेने लिहून दिलेले आहे, त्यानंतर ग्रामपंचायतीने लिहून दिले, शाळेने लिहून दिले की बाबा ह्या ठिकाणी हे टावर पाहिजे, दवाखान्यातल्या लोकांनी लिहून दिले. तर असा कोणता कायदा आहे का की संगनमताने एखाद्याच्या घरासमोर टावर उभा करायचा आणि सर्व माणसांनी सांगायचा? तर असा कोणताच कायदा नाही ना साहेब. तर मला एवढंच त्यांना म्हणायचं की हा जो टावर आहे तो त्वरित काढून ठेवा, नाही तर माझं ह्या ठिकाणी आंदोलन चालूच राहील. आणि त्याचबरोबर नंतर ह्या ठिकाणी 7वंही आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. तर म्हणून कृपया यांना प्रतिबंध करण्यासाठी आदेश द्यावेत, ते टावर काढण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत. नाहीतर मी अदानी अंबानी यांच्यावर सुद्धा केस करू शकतो, ह्या प्रांतावरही केस दाखल करू शकतो, कलेक्टरवर केस दाखल करू शकतो, सर्वांवर मी केस दाखल करू शकतो. आणि त्याच्यानंतर जे होणारा जो विपरीत परिणाम आहे ते त्या अधिकाऱ्यांनी, संबंधितांनी तो पाहावा. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कुटुंब त्यांच्या आश्रयाला बसलो. आमच्या प्रॉपर्टीचं कोणतेही त्यांनी प्रोटेक्शन केलेलं नाही आणि हा त्यांच्यावर माझा आरोप आहे. या ठिकाणी जे दौंडे साहेब आहेत, दौंडे साहेब एकदासुद्धा आमच्याशी चर्चा करण्यासाठी आले नाहीत. त्यांनी पोलिसाकडे परस्पर पत्र दिलं, ते पत्र मी स्वीकार केलेलं नाही. आणि आजच मी RTI पण टाकलेलं आहे, ह्याकडे पुण्यामध्ये, इथेही टाकणार आहे. आणि त्वरित काढावं यासाठी मी हे आंदोलन करीत आहे.